आणि शेवटच्या टप्प्यातील निवडणुकांचे अर्ज भरण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे। मुंबई आणि ठाण्यात शेवटच्या क्षणी उमेदवारी जाहीर झाल्यानं काही उमेदवार आज अर्ज दाखल करणार आहेत, तर उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील, तर उत्तर पश्चिम मुंबई शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर सुद्धा अर्ज दाखल करणार आहेत। वांद्र्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयात ते अर्ज दाखल करतील आणि यावेळी मुख्यमंत्री उपस्थित राहून शक्ती प्रदर्शन करणार आहेत, तर ठाण्यातून शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, तर भिवंडीतून भाजपचे उमेदवार कपिल पाटील अर्ज दाखल करतील। यावेळी देवेंद्र फडणवीस हजर राहणार असून ते देखील शक्ती प्रदर्शन करणार आहेत। अधिक माहितीसाठी जाऊयात मुंबईतून आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत जोडल्या गेल्यात। प्रणाली, 5व्या टप्प्यातल्या निवडणुकीचे अर्ज म्हणजे 5व्या टप्प्यातल्या मतदानासाठीचे उमेदवारांचे अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। कोण कोण कुठे कुठे कशा पद्धतीने अर्ज दाखल करणार आहे आज? मी सध्या श्वेता बांद्र्यातलं जे आपलं जिल्हाधिकारी कार्यालय आहे त्या ठिकाणी आहे। जे उपनगर आहे उपनगरामधल्या जे उमेदवार आहेत त्यांना अर्ज भरण्यासाठी बांद्र्यातलं जिल्हाधिकारी कार्यालय इथं अर्ज करावा लागतो, तर मुंबई शहर परिसरातले जे अर्ज आहे ते मुंबईतल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये भरले जातात। त्यामुळे यामिनी जाधव यांचा जो अर्ज आहे, कारण त्या दक्षिण मुंबईसाठी अर्ज करतायत आणि त्यामुळे त्यांचा अर्ज हा मुंबईच्या कलेक्टर ऑफिसमध्ये म्हणजे कुलाब्याच्या जवळ तिथं भरला जाईल, तर वांद्र्याच्या या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये रवींद्र वायकर आणि उज्ज्वल निकम यांना अर्ज भरावे लागणार आहे। जी माहिती मिळते आहे त्यानुसार साधारण 9-9:30 वाजेपासून शक्ती प्रदर्शनाला सुरुवात होईल आणि त्यानंतर 11-11:30 पर्यंत हे अर्ज भरले जाईल। एकदा का उमेदवार अर्ज भरण्यासाठी आत गेले की साधारण एक अर्धा तासाचा वेळ त्यांना लागत असतो आणि त्या वेळेला मुख्यमंत्री सुद्धा उपस्थित राहणार आहे असं कळत आहे। तुर्तास आपण बांद्र्याच्या या कार्यालयाच्या बाहेर आहोत, परंतु आज इथं शुकशुकाट आहे, अजून पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा इथे लागलेला नाही, त्यामुळे उमेदवारी अर्ज भरायला थोडासा वेळ लागू शकतो असं तुर्तास तरी चित्र दिसून येत आहे। परंतु आपण बघितलं की एकूणच निवडणुकीच्या या धामधुमीमध्ये सगळ्यात शेवटी जे उमेदवार घोषित झालेले आहेत ते मुंबईचे झालेले आहेत आणि त्यामुळं आता अर्जसुद्धा सगळ्यात शेवटी भरले जात आहेत। रवींद्र वायकर, यामिनी जाधव, उज्ज्वल निकम या तिघांचीही उमेदवारी जी आहे ती अगदी शेवटी जाहीर झालेली असल्यामुळं यांना तिघांनाही अर्ज भरण्यासाठी आजचा शेवटचा दिवस गाठावा लागतो आहे। आज शेवटचा दिवस असून उद्या छाननी होणार आहे या सगळ्या अर्जांची आणि त्यामुळं आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। आज दुपारी 3 वाजेपर्यंत कुठल्याही परिस्थितीत या तीनही उमेदवारांना आपले अर्ज हे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवडणूक अधिकाऱ्यांसमोर दाखल करावे लागणार आहेत। बरोबर प्रणाली, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर आज मुंबईमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याची लगबग असणार आहे आणि शक्ती प्रदर्शन देखील वेगवेगळ्या उमेदवारांकडून